नाईटला चांगलं दिसतं आणि इथे ना रेल्वे इंजिन आहे बघायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा सोलापूर डेपो आणि आमची आता गाडी लागणार आहे 3 नंबरला. महिलांचा फायदा आहे, महिलांचा फायदा आहे. प्रसाद तो त्यांचे स्वामींच्या पायाला लावणार आणि आम्हाला देणार प्रसाद. मित्रांनो दोरे बांधले. स्वामींची मूर्ती दिसते. गर्दी बघ एवढी. खंडोबा मंदिर स्वामी. मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर काल तर तुम्ही ट्रेनचा ब्लॉग बघितला असेल. तर कसा आमचा प्रवास पण एकदम विचित्र झाला. वाटलेलं नसं असं कधी होईल, म्हणजे एवढं कधी हवर जातील ते माहीत नव्हतं मला. तास एवढे म्हणजे लागतील, एवढं लेट होईल गाडी एवढं वाटलं नव्हतं. काय करणार आता, कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम असतोच, त्यामुळे आपल्याला ते सहन करावं लागतं. तर आता आम्ही दुसरा ब्लॉग चालू केला आहे, तो आपण अक्कलकोट. मी मागा त्याच व्हिडिओत बोललेलो एंडिंगला की अक्कलकोटला स्वामींचं दर्शन करायला. आता आम्ही वाजलेत किती 5 म्हणजे 5:15 वाजलेत. आता बघूया डेपो वाटतं 7 वाजता चालू होतात वाटतं गाड्या. तर आता आम्ही चालत जातो. मग काय त्याचं एस टी बघा, नाही तर मग इथे बघूया ऑप्शन विचारून कितीपर्यंत घेतात रिक्षावाले, किती घेतात वगैरे. येत असतील प्रॉपर परवडणार का असेल तर रिक्षाने, नाही तर मग एस टीने. आमची एस टी महामंडळ आहे आपली, तर त्या आपण आता बघूया कसं होतं आहे पुढचा प्रवास आणि दर्शन कसं होतं आहे ते तुम्ही बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला. सोलापूर रेल्वे स्टेशन मस्तपैकी जबरदस्त सजवलं. नाईटला चांगलं दिसतं आणि इथे ना रेल्वे इंजिन आहे बघायला भेटतं तुम्हाला मस्तपैकी. आणि ही आपली रवीना सॉरी माझी रवीना. इथे रिक्षा स्टँड आहे, इथून जाण्यासाठी इथे गाड्या बिड्या आहेत अक्कलकोटला जाणाऱ्या वगैरे. मस्त नाईटचं दिसतं आहे, आपल्याला दृश्य बघायला मिळतं आहे. चला बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतो. हॉटेल आहे. चला आम्ही आता रस्त्याने निघालो चालत स्टेशनपासून बाहेर पडलात ना की थोडंसं सर्कलवरून लेफ्ट मारलात ना, थोडंसं सर्कल लेफ्ट क्रॉस मारायचा आणि सरळ चालत जायचं. सरळ चालत मग आपल्याला पुढे. आता मी दाखवतो तुम्हाला कुठे येतं बस डेपो. इथून अर्धा तास लागेल, चालण्यावर आहे आपल्या. अर्धा तास 20-25 मिनटं लागतात. चला. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इथेच समोर आपला डेपो आहे. मित्रांनो हे बघा, हे बसचं वेळापत्रक आहे. ते सोलापूर बस डेपोचं वेळापत्रक. हा आहे सोलापूर डेपो आणि आमची आता गाडी लागणार आहे 3 नंबरला अक्कलकोट. म्हणजे गाणगापूर लागेल, गाणगापूर रोडलाच अक्कलकोट आहे. सोलापूर डेपोमधून आमची गाडी सुटलेली आहे आणि पूर्ण गर्दी झालेली आहे, जबरदस्त गर्दी. हे बघा बिझनेस गाडी पाठी होते, रिवर्स घेते, नंतर मग बाहेर पडते डेपोच्या. एस टीमधून प्रवासाला कसा वाटतो तुला? सोलापूर स्टेशनला आम्ही जर थांबलो असतो ना, आम्हाला बसायला तर भेटलं नसतं. उबर आणि ते पण वांदे होते. आताच बघितलं आम्ही, तर मग आम्ही डेपोला गेलो आणि बसायला तरी भेटलं आम्हाला. सोलापूरचं एस टीचं तिकीट काढलं. पुरुषांसाठी 71 रुपये सोलापूर ते अक्कलकोट, आणि महिलांसाठी महिला सन्मान योजना आहे, त्याच्यामुळे त्यांचं तिकीट हाफ तिकीट मानलं जातं. 36 रुपये घेतात सोलापूर ते अक्कलकोट. महिलांचा फायदा आहे, महिलांचा फायदा आहे. मारलेला आपण अक्कलकोट आगार. अक्कलकोटच्या बस स्टँडला आलेलो आहोत आपण. फायनली आमचा प्रवास झालेला आहे अक्कलकोटपर्यंत, बस स्टँडपर्यंत. आता पुढे मंदिराकडे जायचं आहे, ते बघत राहा. बघा रिक्षा भेटते की नाही. रिक्षा भेटली की आम्ही पुढे मंदिराकडे जातो. चला, रिक्षा भेटलेली आहे, आता आपण चाललो आहोत मंदिराकडे.
आम्ही हे घेतले प्रसाद, तो त्यांचे स्वामींच्या पायाला लावणार आणि आम्हाला देणार प्रसाद तो. आणि हे काय घेतलं, हार आणि काय दोरा बांधायला घेतलं आहे झाडाला आणि नारळ आहे. तर बघूया पुढे आपल्याला ही जाण्याची वाट आहे. आता आम्ही चाललो बघा पुढे गर्दी किती येते. साईडला हे सगळं तुम्ही शॉपिंग करू शकता. इथे सगळं शॉपिंगचं हे आहे, पेढे बिडे दिलेले आहे. घरी बिरी काय किचन बिचन लावणारे काय नाही काय सगळं काय भेटतं इथे. चारी साईडने पूर्ण गर्दी दिसते. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ते रांगा दिलेल्या आहेत पुरुष आणि महिलांसाठी, वेगवेगळ्या रांगा बघा. महिलांसाठी इकडून, पुरुषांसाठी इकडून. साईडला मस्त गेलं आहे, मस्त वेगळं. प्रजासत्ताक दिन पण आहे आज, त्याच्यामुळे आज असं दिसतं. ते वटवृक्ष आहे वाटतं, वटवृक्ष हेच आहे वाटतं. प्रदर्शन पण गर्दी पूर्णपणे झाली आहे. इथे घोळका झाल्या पूर्ण. लेडीज वेगळ्या साईडने आणि मुलं वेगळ्या साईडने. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दोरे बांधलेत, पण आम्हाला आमचा दोरा डायरेक्ट स्वामींच्या पायथ्याशी गेले. सगळी गर्दी झाली इथे. वटवृक्षाला दोरा बांधायला भेटलाच नाही. स्वामींनी डायरेक्ट पायथ्याशी घेतला माझा दोरा. स्टिकर ॲक्च्युली लाकडाचं आहे थोडंसं. पाठवे 2 स्टिकर दिलेले आहेत त्याला. हे घर स्वामींचं आणि स्वामींच्या घरात आहे. मस्त आहे, जबरदस्त. मित्रांनो इथे वासरू बघायला भेटतं, गाय बघायला भेटते. आणि समोरच आपल्याला स्वामींचा स्टॅच्यू बघायला भेटतो बघा, श्री स्वामी समर्थ. आणि बाजूलाच आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. मस्त आहे की, जबरदस्त. महाप्रसाद गृह इथे आहे. मित्रांनो इथे बघा, मी रात्री बुक केलं होतं पण मला जायला नाही भेटलं. स्वामी तो अन्नछत्र मंडळ, इथे तुम्ही ऑनलाईन पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेली, हे तुम्ही करू शकता. तुम्हाला साईडला दिसत असेल बघा, तसं तुम्ही बुक करायचं आणि फ्रीमध्ये तिकडे जेवण आहे. आमचं स्वामी समर्थांचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे, चांगल्या प्रकारे झालं, काही गर्दी वाटली नाही. जबरदस्त दर्शन झालं. आणि मला तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये ते स्वामी दिसतं. काही त्यांना फोटो काढायला भेटत नव्हतं, मी काढला आहे. तर आता माझं सगळं झालं आहे दर्शन. इथे तुम्हाला स्टॅच्यू पण बघायला भेटलं, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू पण बघायला भेटला. आता आम्ही जाणं विश्रांतीधाम, त्याच्यानंतर आय थिंक समाधी पण बघायची. तुम्ही बघत राहा, व्हिडिओचा आनंद घ्या. आता मंदिराचं दर्शन झालं, आता सरळ चाललो आहे आम्ही चालत स्वामींच्या समाधीकडे, समाधी मठाकडे. तर 10 मिनटाचं वॉकेबल आहे मंदिरापासून, सरळ चालत. आता बघा, मला आता बघायला भेटेल, बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. मित्रांनो हे बघा, स्वामींची मूर्ती दिसते, कळस आहे आणि त्यांचं समाधी स्थान आहे. लाईन लागलेली आहे. आता मी या लाईनीत राहिलं तर माझं सगळं गाणगापूर वगैरे सगळं राहील, त्यामुळे मी इथूनच दर्शन करून जातो. मित्रांनो तुम्हाला दिसतं का बघा, स्वामी समर्थांचं का दिसतं का बघा, दाखवायचा प्रयत्न करतो इथून. मित्रांनो गर्दी बघा एवढी, समाधीधामसाठी गर्दी बघा. स्वामींच्या समाधीधामासाठी खंडोबा मंदिर आहे. स्वामी खंडोबा मंदिर हे चल, खंडोबा मंदिर, जय मल्हार. हे होतं स्वामींचं खंडोबा मंदिर, म्हणजे स्वामींचं प्रथम आगमन स्थान. मी अक्कलकोट बसस्टँडच्या बाजूला एक मार्लेश्वर हॉटेल आहे, कॅफे तिकडे आम्ही इडली वडा चटणी असं घेतलं आहे. इडली वडा चटणी मी पण तेच घेतलं सेम. खाऊन टेस्ट बघा आपण कशी लागते ती. एक नंबर आहे, जबरदस्त, एक नंबर आहे. मित्रांनो आम्ही नाश्ता बिष्टा केला आणि आता चाललो आहे बस स्टँडकडे.
तर मी समाधीधामच्या इथे गेलो ना स्वामींच्या, तर स्वामींच्या समाधीधामपासून ना तुम्ही ना रिक्षा पकडून परत ना रिक्षा पकडू नका तिकडून, म्हणजे हे आपलं काय बोलतात इथे बस स्टँडला येण्यासाठी. कारण की काय होतं, तुम्ही स्वामींचं धाम आहे ना, त्यांच्या पाठूनच 300 मीटरवर बस स्टँड आहे, तेव्हा चालत तुम्ही जाऊ शकता 5 मिनटात. असं करा हां, ते माझं सांगण्याचा हेतू होता. बाकी झालं व्यवस्थित. आता गाणगापूर करायचं आहे. आता बघा एस टी डिपोमध्ये आता गाणगापूरची एस टी कधी येते ती, त्यानुसार मग पुढचा प्रवास असेल. गाणगापूरचं दर्शन मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आता इथे अक्कलकोटपर्यंतचा आपला ब्लॉग होता, तो तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते नक्की सांगा, कमेंटमध्ये लिहून सांगा आणि जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये गाणगापूरला. चला, हा पार्ट 2 आहे तो गाणगापूरसाठी आहे, तर बघत राहा. आलो होतो संगम दरबार, स्वामी इथे बसताना दाखवलेले होते देव. मित्रांनो, श्री दत्त मंदिर म्हणजे गाणगापूर. पावती फाडतात वाटतं, दिसत नाही नंतर ना